नमस्कार. कृषी दर्शन या कार्यक्रमात मी अंकिता नरवणेकर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, मासा हा जलचर जीव आहे आणि निसर्गामध्ये समतोल राखण्यासाठी अतिशय महत्त्वाची भूमिका हे मासे बजावत असतात. त्यामुळे माशांचं संवर्धन फार महत्त्वाचं आहे. आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असलेले मासे अनेक खनिज आणि जीवनसत्वांनी परिपूर्ण असतात. त्यामुळे जागतिक स्तरावर माशांना मोठी मागणी आहे. पारंपरिक पद्धतीची मासेमारी, समुद्रात होत असलेली किंवा नदीमध्ये होत असलेली मासेमारी ही तर आपल्याला माहीत आहेच. पण आता तंत्रशास्त्राच्या विकासानुसार आधुनिक पद्धतींचा वापर करून छोट्या आणि मोठ्या जलाशयामध्ये देखील मत्स्यपालन केलं जातं. अलीकडच्या काळात त्याला बराच वाव देखील मिळत आहे. तर हे नेमकं काय आहे, याचं व्यवस्थापन कसं करायचं ते आज आपण बघणार आहोत. तर आजचा आपला विषय आहे लहान जलाशयातील मत्स्य व्यवस्थापन. आणि याविषयी आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत सहाय्यक प्राध्यापक विजय सुतार सर. सर, आपल्या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत. नमस्कार. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूरच्या अंतर्गत असलेल्या उदगीरच्या मत्स्य विज्ञान महाविद्यालयामध्ये ते कार्यरत आहेत. सर, मला सुरुवातीला असं विचारावंसं वाटतं की मत्स्य व्यवस्थापन म्हणजे हे काय आहे नेमकं? अलीकडच्या काळात याला बराच चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि विशेष करून तुम्ही लहान जलाशयाविषयी काय सांगाल? भारतामध्ये मत्स्य व्यवसायाचे फार मोठे योगदान आहे. या व्यवसायाद्वारे एक सकस अन्न किंवा प्रथिनयुक्त अन्न हे आपल्याला मिळतं. त्याचबरोबर या व्यवसायाद्वारे फार मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्मिती देखील होत आहे. एवढंच नसून या मत्स्य व्यवसायाद्वारे जे काही निर्यात केली जाते त्या निर्यातीमधून जवळपास आपल्याला 48,000 करोड रुपयाचे परकीय चलन या व्यवसायाद्वारे प्राप्त होते. तर हे सर्व पाहता या व्यवसायाला अलीकडे फार मोठी मागणी आहे आणि या व्यवसायामध्ये बरेच तरुण शेतकरी येऊ पाहत आहेत. नक्कीच या क्षेत्रामध्ये उन्नती देखील चांगली दिसून येते. तर आपल्या राज्यामध्ये हा व्यवसाय सुरू करण्यासाठी कुठली साधन संपत्ती उपलब्ध आहे जेणेकरून हा व्यवसाय इथं करणं फार सोयीस्कर आहे? महाराष्ट्रामध्ये विस्तीर्ण असा समुद्रकिनारा आहे. 720 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा महाराष्ट्राला लाभलेला आहे. त्याचबरोबर गोड्या पाण्याचे जलक्षेत्र आहे, त्याला आपण जलाशयीन जलक्षेत्र म्हणतो. त्यामध्ये जवळपास 3.4 लाख हेक्टर एवढे भूजलाशयीन जलक्षेत्र उपलब्ध आहे. त्याचबरोबर नद्या आणि नाल्या याच्या माध्यमातून 16,000 किलोमीटरचे जलक्षेत्र उपलब्ध आहे. तसेच 0.1 हेक्टर किंवा 0.1 लाख हेक्टर एवढे खाऱ्या पाण्याचे जलक्षेत्र उपलब्ध आहे. आणि या सर्वांचा उपयोग जर मत्स्य व्यवसायासाठी केला तर या संसाधनाद्वारे चांगली मत्स्य उत्पादन होऊ शकते. अच्छा सर, मोठे जलाशय आणि छोटे जलाशय यामध्ये नेमका काय फरक आहे? जलाशयाची उदाहरण देते वेळेस किंवा जलाशयाची डेफिनेशन सांगते वेळेस असं करता येईल की उपलब्ध जलक्षेत्र आणि पाणी धारण करण्याची क्षमता यानुसार जलाशयाचे 3 भागात वर्गीकरण केलेले आहे. मोठे जलाशय, मध्यम जलाशय आणि लहान जलाशय. मोठे जलाशय ज्याचे जलक्षेत्र हे 5,000 हेक्टरपेक्षा जास्त येते त्यांचा अंतर्भाव मोठ्या जलाशयामध्ये होतो. मध्यम जलाशय जे 1,001 ते 5,000 हेक्टर एवढं जलक्षेत्र असतं त्याचा मध्यम जलाशयामध्ये अंतर्भाव होतो. आणि 1,000 हेक्टरपेक्षा लहान जलक्षेत्र असणाऱ्या ज्या काही वॉटर बॉडीज आहेत त्यांचा अंतर्भाव हा लहान जलाशयामध्ये येतो. अच्छा, मग याचं व्यवस्थापन कसं वेगळं आहे मोठ्या जलाशयापेक्षा? ते जास्त सोपं आहे का?
याचा असं असतं मॅडम की साधारणतः जेवढं मोठं क्षेत्र तेवढं व्यवस्थापन जास्त असू शकतं. तर आता भारतामध्ये जे काही आपले जलाशय आहेत तर जलाशयाचे सरासरी उत्पन्न पाहता 20 kg पर हेक्टर एवढं त्याचं उत्पन्न आहे. लहान जलाशयाचं उत्पन्न हे साधारणतः 50 kg पर हेक्टर आहे. मध्यम जलाशयाचं 20 kg पर हेक्टर आहे आणि मोठ्या जलाशयाचं उत्पन्न हे 8 किलो पर हेक्टर आहे. म्हणजे याच्यावरून आपल्याला असं सांगता येईल की जेवढे लहान जलाशय असतील त्याच्यामधून आपल्याला जास्तीचं उत्पादन घेता येऊ शकतं, जेणेकरून त्याचं व्यवस्थापन करणं हे सोपं जाऊ शकतं. अशी काही लहान जलाशयाची तुम्ही उदाहरणं देऊ शकता का? लहान जलाशयामध्ये आपण पाहतो की गावतळे आहेत, त्यानंतर ग्रामपंचायतचे तलाव आहेत, त्यानंतर पाटबंधारे विभागाचे तलाव आहेत आणि अलीकडे इतर जे काही नैसर्गिक पावसाद्वारे जे काही पाणी साठून राहणाऱ्या जागा आहेत त्या सर्वांचा लहान जलाशयामध्ये अंतर्भाव होतो. हे त्याची उदाहरणं म्हणून आपल्याला सांगता येतील. मगाशी तुम्ही उत्पादनाचा विषय काढला तर थोडंसं आपण उत्पादन आणि त्यामधून आपल्याला किती उत्पन्न मिळू शकतं याविषयी आपण बोलूयात की वार्षिक उत्पादन कसं आहे या जलाशयामधून आणि परिणामी आपल्याला कसं उत्पन्न मिळेल. हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे मॅडम. यामध्ये असं आहे की साधारणतः जे भारतामध्ये जेवढे काही जलाशय आहेत तर त्यांचा पूर्णतः उपयोग हा मत्स्य उत्पादनासाठी होत नाही. काही जलाशय ह्या पाणी पुरवठ्यासाठी वापरतात आणि काही इतर कारणासाठी वापरतात. तर यांचा पूर्ण उपयोग जर साधारणतः पूर्ण वॉटर बॉडी जर मत्स्य उत्पादनाखाली आणली तर त्याचा जास्त उत्पादन मिळू शकते. तर हे उत्पादन वाढवण्यासाठी पारंपरिक पद्धतीने मत्स्य व्यवसाय न करता आधुनिक तंत्रज्ञान पद्धती आहेत, त्या आधुनिक तंत्रज्ञान पद्धतीचा जर अवलंब केला, शास्त्रीय पद्धतीने जर मत्स्य व्यवसाय केला तर त्याला आपण या जलाशयातून आणखी जास्त उत्पादन मिळू शकतं. अच्छा, मग आता जसं तुम्ही आधुनिक पद्धतींचा उल्लेख केला तशामध्ये कुठल्या कुठल्या पद्धती सध्या प्रचलित आहेत किंवा अजून बऱ्याच पद्धती माहीत नाहीत अनेकांना, अशा कुठल्या पद्धती आहेत? मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की ज्या आधुनिक पद्धती आहेत त्यामध्ये रिसर्क्युलेटरी ॲक्वाकल्चर सिस्टीम आहे, त्यानंतर आत्ताची नव्याने युगातलेली बायोफ्लाक ही यंत्रणा आहे, त्याचबरोबर रेसवेज कल्चर आहे आणि सर्वत्र प्रचलित असलेली जी पद्धत आहे ती पिंजरा पद्धत आहे. पिंजरा पद्धत आणि कुंपण पद्धत हे लहान जलाशयामध्ये आपण त्याची उभारणी करून त्याद्वारे बंदिस्त जागेमध्ये मत्स्य संवर्धन करू शकतो. आता तुम्ही पिंजरा व्यवस्थापनाचा उल्लेख केला, तो नेमका काय आहे? पिंजरा संवर्धन ही एक अशी पद्धत आहे, ही शास्त्रीय पद्धत आहे की यामध्ये एका बंदिस्त ठिकाणी आपण मत्स्यपिलांची संगोपन करून संवर्धन करून एका विशिष्ट कालावधीनंतर त्याचं उत्पादन घेऊ शकतो. आता हे पिंजरा पद्धतीचं मत्स्य संवर्धन करण्यासाठी शासनाची काही नियमावली आहेत. तर 9 मार्च 2018च्या शासन निर्णयानुसार असे जलक्षेत्र पिंजरा पद्धतीसाठी उपयोगात आणू शकतो की ज्याची जलक्षेत्र, ज्या जलाशयाचे जलक्षेत्र हे 2000 हेक्टरपेक्षा कमी परंतु 15 हेक्टरपेक्षा जास्त जलक्षेत्र आहे, अशा वॉटर बॉडीज जे आहेत ते साधारणतः पिंजरा पद्धतीमध्ये उपयोगात आणू शकतात आणि ज्याची सरासरी खोली ही 10 मीटर असणे आवश्यक आहे. आता ह्या ज्या काही वॉटर बॉडीज मी सांगतोय, हे जे काही जलाशय सांगतोय की याच्यामध्ये साधारणतः 0.5 हेक्टर क्षेत्र हे फक्त पिंजरा संवर्धनासाठी राखीव ठेवण्यात आलेलं आहे आणि या 0.5 हेक्टरमध्ये साधारणतः आपण 24 पिंजऱ्याचे युनिट हे लावू शकतो आणि त्या पद्धतीने आपण उत्पादन घेऊ शकतो. आता लहान जलाशयामध्ये जेव्हा मत्स्य व्यवस्थापन करतो तेव्हा व्यावसायिकांना किंवा शेतकऱ्यांना कुठलं मूलभूत साहित्य, वस्तू किंवा तंत्रज्ञान गरजेचं आहे ते असायला हवं त्यांच्याकडे? त्यालाच आपण बांधणी म्हणतो, पिंजरा बांधणी. साधारणतः कमी खर्चामध्ये पिंजरा बांधणी करायची असेल तर त्यासाठी साधारणतः लाकूड आणि बांबू यापासून देखील पिंजरा बांधणी करता येऊ शकते, पण यांचा जो टिकण्याचा कालावधी आहे तो फार कमी असतो. त्यासाठी पिंजऱ्याची चौकट किंवा त्याला फ्रेम जे म्हणतोय आपण ती तयार करण्यासाठी साधारणतः GI पाईप याचा उपयोग केला जातो आणि या GI पाईपचा जी काही साईज आहे, आकारमान 6x4x4 या आकाराचे विविध त्यामध्ये आकार आहेत.
गोलाकार पिंजरे आहेत, त्यानंतर आयताकृती पिंजरे आहेत, त्याचमध्ये षटकोनी पिंजरे आहेत. तर या विविध आकाराचे पिंजरे हे GI पाईप आणि बांबू यापासून तयार करता येतात. त्याचबरोबर ते पिंजरे तरंगत ठेवण्यासाठी पिंजरे प्रकारामध्ये तरंगते पिंजरे येतात, बुडणारे पिंजरे आहेत, यांचा अंतर्भाव होतो. तर हे पिंजरे तरंगते ठेवण्यासाठी साधारणतः जे प्लास्टिकचे ड्रम आहेत ते त्यांचा वापर फ्लोट म्हणून केला जातो, जेणेकरून पिंजरा हा तरंगता ठेवता येईल. त्याच पद्धतीने पिंजरा हलू नये यासाठी जास्त वजनाचे दगड किंवा सिमेंट कॉन्क्रीटचे ब्लॉक चारही बाजूने पिंजऱ्याच्या बांधून साधारणतः ते समुद्रामध्ये पाण्यामध्ये ठेवले जातात, जेणेकरून तो पिंजरा स्थिर राहण्यास मदत होतो. अगदी. त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाचं राहिले की पिंजऱ्याला जाळीचं आच्छादन असतं, त्यामध्ये नायलॉनची जाळी वापरली जाते. आणि ही नायलॉनची जाळी वापरते वेळेस आपण कोणत्या पद्धतीचं प्रजातीचं संवर्धन करतोय यानुसार जाळी ठरवली जाते. जर पिंजरा पद्धतीमध्ये लहान पिलांचं मत्स्यबीज ते मत्स्यंजिरे ते बोटुकलीचं संवर्धन करायचं असेल तर त्यामध्ये साधारणतः कमी व्यासाची जाळी वापरली जाते. आणि बोटुकलीच्या पुढचं जर संवर्धन करायचं असेल तर त्यासाठी मोठ्या आकाराचं व्यास असलेली जाळी हे वापरण्यात येते. या व्यवसायामधून लहान जलाशयामधून जास्तीत जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी नेमक्या कुठल्या महत्त्वाच्या गोष्टींवर शेतकऱ्यांनी भर दिला पाहिजे? तर सगळ्यात महत्त्वाचा आपल्याकडे जो लॅक्युना म्हणता येईल आपल्याकडे, तर शेतकरी बांधवासाठी मला सांगायचं आहे की आपण फक्त मत्स्य संवर्धन म्हणजे मासे घेणे आणि पाण्यात सोडणे एवढंच आपण हे करतो. तर त्या असं नसून जर आपण शेती करतोय तर तर जमिनीमध्ये पेरणी करतोय तर आपण खत देतोय, इतर व्यवस्थापन करतोय, त्या पद्धतीनंच मत्स्य व्यवसायाकडे देखील पाहिलं पाहिजे. ज्यावेळेस आपण मत्स्य संवर्धन करतोय तर त्यामध्ये महत्त्वाचं व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन आहे, त्याचबरोबर आरोग्य व्यवस्थापन आहे आणि खाद्य व्यवस्थापन आहे. हे तिन्ही करते वेळेस दुसरं महत्त्वाचा भाग याच्यामध्ये आहे की आपण कोणत्या प्रकारचं बीज त्याचं संवर्धन करतोय, संचयन करतोय, या बाबी महत्त्वाच्या आहेत. तर यामध्ये बीजाचं संचयन करते वेळेस बोटुकली आकाराचं बीजाचं संचयन केलं तर त्यापासून होणारी मृतूक जी आहे ती कमी असते आणि त्याचं वाढण्याचा वेग जास्त असतो आणि आपल्याला मिळणारं जे उत्पन्न आहे ते जास्त प्रमाणामध्ये मिळू शकतं. त्याचबरोबर खाद्य व्यवस्थापन आहे, पाणी व्यवस्थापन आहे, या सर्व बाबीचा विचार केला असता आपल्याला जास्त उत्पादन मिळण्यास मदत होऊ शकते. तुम्ही आता मत्स्य बीज संवर्धनाचा उल्लेख केला, तर या मत्स्य बीजांची देखभाल कशी करायची किंवा त्यांचं खाद्य वगैरे कसं असतं? तर यामध्ये महत्त्वाचं आहे संचयन पद्धती आहेत. तर मत्स्य प्रजातीनुसार त्याची संचयन पद्धत असते. आता जे पिंजरा पद्धतीवर आपण बोलत आहोत तर पिंजऱ्याचा साधारणतः जो आकार आहे तो 6x4x4 मीटर एवढा आकार असतो. तर यामध्ये संचयन करण्यासाठी साधारणतः 2 पद्धतीचं, जर मत्स्यंजिरं ते मत्स्य बोटुकली या पद्धतीचं जर संवर्धन करायचं असेल तर असे आपण वर्षभरामधून 3 पीक घेऊ शकतो. मत्स्यंजिरे लहान साईजचे असतात आणि मत्स्य बोटुकली साधारणतः 50 mm साधारण याची असू शकते. तर यांचं संवर्धन करण्यासाठी मग खाद्य व्यवस्थापन पण महत्त्वाचं आहे, पाणी व्यवस्थापन महत्त्वाचं आहे. पाणी व्यवस्थापनामध्ये पाण्याचा सामू आहे, पाण्याची पारदर्शकता आहे, पाण्यामध्ये विद्राव्य स्वरूपातला ऑक्सिजन आहे. तर ह्या एका विशिष्ट रेंजमध्ये असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर खाद्य व्यवस्थापनाकडे पाहता असता सर्वात महत्त्वाचं मत्स्य संवर्धनामध्ये जे आहे ते खाद्य व्यवस्थापन आहे. जो काही खर्च येतो मत्स्य संवर्धनामध्ये त्याचा 60% जास्त खर्च हा खाद्य व्यवस्थापनावर असतो. त्यामुळे खाद्य व्यवस्थापनाकडे लक्ष देणं हे फार महत्त्वाचं आहे. तर खाद्य व्यवस्थापनामध्ये पिंजरा पद्धतीविषयी ज्यावेळेस आपण बोलतो त्यावेळेस पिंजऱ्यामध्ये जे मासे आहेत त्यांना तरंगत खाद्य देणे गरजेचं असतं. त्याला फ्लोटिंग फीड असं म्हणतो. जे बाजारामध्ये साधारणतः 25 ते 30% प्रथिने असलेलं खाद्य उपलब्ध आहे. ते खाद्य जर माशांना आपण दिलो तर त्यामधून माशांची वाढ चांगली होते आणि भरघोस उत्पन्न मिळू शकतं. अच्छा, एक मला यात असं विचारावंसं वाटतं की काही आजार असतील जे माशांपर्यंत पाण्यामार्फत जाऊ शकतात, तर अशा आजारांच्या वेळी काळजी कशी घ्यायची या माशांची?
त्याची काळजी आजार साधारणतः बंदिस्त पालनामध्ये होणारे आजार पण तेवढ्याच प्रमाणात जास्त असतात. तर पण इथं असं शक्य आहे की बंदिस्त असल्यामुळे आपण त्यांना पाहू शकतो. माशांची हालचाल बघून आपण ते आजार हे ठरू शकतो, किंवा माशावर त्यांची समजा त्यांच्या हालचालीमध्ये जर थोडी कमतरता भासत असेल किंवा ते उलटे पोहत असतील तर आपण म्हणू शकतो की मासे आजारी आहेत. तर त्यासाठी विविध वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्यामध्ये पोटॅशियम परमॅंगनेटचं डीप देणे ही एक पद्धत आहे. आणि आपण तो नियंत्रित करण्यासाठी मग खाद्याच्या माध्यमातून देखील अँटीबायोटिक्स देऊन, खाद्याच्या माध्यमातून आणि इतर औषधं देऊन आपण ते नियंत्रित करू शकतो. आपण आता छोट्या जलाशयाचा जर विचार केला तर अशा जलाशयामध्ये कुठल्या जातींचे मासे जास्त त्यांचं पालन केलं जातं, किंवा पुरवठ्याच्या दृष्टीनं पण आपण पाहिलं तर मागणीच्या हिशोबानं आपण तशा जाती निवडल्या पाहिजेत? काय सांगाल याविषयी? हा चांगला प्रश्न आहे मॅडम. हा भारतामध्ये साधारणतः भारतीय प्रमुख जातीची कार्प जे आहेत, कटला, रोहू, मृगल, हे सगळीकडे त्यांचं संवर्धन केलं जातं. त्याचबरोबर मागूर आहे, देशी मागूर, त्याचंही संवर्धन केलं जातं. त्याचबरोबर तिलापिया आहे, पंगस आहे, या माशांचं संवर्धन करण्यास योग्य आहेत. यांचं आता संवर्धन कशासाठी करायचं, हे एकतर जे काही रोगराई आहे त्याला सहसा बळी पडत नाहीत. त्यांचे अन्न घेण्याची कॅपॅसिटी चांगली असते. अन्न कन्व्हर्ट करणे जे म्हणतोय ते म्हणजे अन्न घेऊन त्याच्यामध्ये मांसामध्ये रूपांतर करणे, यांचं प्रमाण चांगलं असतं आणि झपाट्याने वाढवतात. त्यामुळे साधारणतः भारतीय प्रमुख कार्प, त्याचबरोबर इतर जे मासे आहेत त्यामध्ये तिलापिया आहे, पंगस आहे, देशी मागूर आहे, यांचा उपयोग साधारणतः भारतामध्ये मत्स्य संवर्धनासाठी केला जातो. अच्छा. काही तरुण वर्ग असेल किंवा इच्छुक शेतकरी असतील ज्यांना हा व्यवसाय सुरू करायचा आहे, तर त्यांच्यासाठी असं मार्गदर्शन किंवा प्रशिक्षण उपलब्ध आहे का? किंवा याचसोबत असं विचारावंसं वाटतं की सरकारच्या काही उपाययोजना आहेत का ज्याचा लाभ हे शेतकरी घेऊ शकतात? नक्कीच या जे काही तरुण आहेत या व्यवसायासाठी पुढे येऊ शकतात, येऊ इच्छित आहेत, त्यांच्यासाठी फार मोठ्या योजना आहेत. महाराष्ट्र पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठ या अंतर्गत 2 महाविद्यालय येतात. एक मत्स्यविज्ञान महाविद्यालय उदगीर आणि मत्स्यविज्ञान महाविद्यालय नागपूर. तर आमच्या विद्यापीठाचा त्रिसूत्री कार्यक्रमच हा आहे की शिक्षण, संशोधन आणि विस्तार. तर शिक्षण, विद्यार्थ्यांना आम्ही शिक्षण देतोयच. विस्तार मग या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या बाबतीत जे काही संशोधन होतंय कॉलेजमध्ये, जे काही संशोधन होतंय ते संशोधन शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. आणि जे काही नवीन तरुण वर्ग आहे या व्यवसायामध्ये येऊ इच्छितोय किंवा काही मत्स्य कास्तकार बांधव आहेत त्यांच्यासाठी आम्ही वेळोवेळी प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन करतोय. तर तसे प्रशिक्षण कार्यक्रम आम्ही पेपरच्या माध्यमातून असतील किंवा इतर माध्यमातून असतील ते लोकांना सांगतोय. आणि काही 5 दिवस 10 दिवस या पद्धतीचं आम्ही ट्रेनिंग प्रशिक्षण कार्यक्रम आयोजन करतोय. त्याचबरोबर नव्याने जी काही प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना आहे त्या योजनेच्या माध्यमातून देखील भरघोस असं मदत शासनातर्फे या शेतकरी बांधवांना करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे नीलक्रांती योजना आहे आणि इतर योजनेच्या माध्यमातून आता एक जलसिंचनच्या संदर्भातली मागेल त्याला शेततळे ही एक योजना आहे. तर अशा विविध योजनेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना या क्षेत्रामध्ये येण्यासाठी वाव आहे आणि शासन त्यांना सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे. नक्कीच शासन देखील या व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक उपाययोजना सुरू करत आहेत. त्यामुळे तरुण वर्ग नक्कीच हा व्यवसाय सुरू करू शकतात. सर, एखादा व्यवसाय असेल तर त्याचं मार्केटिंग, विपणन हे फार गरजेचं आहे. तर शेतकऱ्यांनी थेट ग्राहकांपर्यंत त्यांचं उत्पादन पोहोचवण्यासाठी काय करावं? बरोबर आहे. काय होतं, आपल्याकडे अशी पद्धत आहे, शेतकरी पिकवतो आणि त्याचं काडी मोल भावानं तो विकतो. तर यासाठी अशी आहे की साधारणतः जो काही आपल्या शेततळ्यामध्ये असेल किंवा जलाशयामध्ये असेल किंवा पिंजरा पद्धतीमध्ये असेल, जे काही उत्पादन होतं ते उत्पादन आता लाईव्ह फिश
जर तुम्ही त्याचा प्रसार केला तर तुमच्याकडे जिवंत मासे मिळतात, तर कोणीही मागेल ती किंमत देऊन तुमच्याकडे घ्यायला तयार असतो. तर याला बाजारपेठ पण आहे, स्थानिक बाजारपेठ आहे, आंतरराष्ट्रीय बाजारपेठ आहे. तर याद्वारे आपण ते विक्री करू शकतोय. जर तुमच्या तळ्यावर आपल्या बांधावर येऊन देखील लोक मासे खरेदी करायला तयार आहेत. जिवंत मासा असेल तर पाहिजे ती किंमत देऊन ते मासे घेऊ शकतात. नक्कीच. त्यामुळे मधली दलाली कमी करून शेतकरी थेट ग्राहकांपर्यंत पोहोचू शकतात. जागतिक स्तरावर माशांना खूप मोठी मागणी आहे. असे कुठले मासे आहेत की जागतिक स्तरावर फार लोकप्रिय आहेत, भारताकडून त्याचं उत्पादन जर वाढलं तर आपल्याकडे परकीय चलन वाढेल? मी सुरुवातीला बोललो त्या पद्धतीनं काही हजार कोटीमध्ये आपल्याला परकीय चलन प्राप्त होतंय. तर साधारणतः गोड्या पाण्यातील माशाचा विचार केला असता कटला, रोहू, मृगल हे स्थानिक मासे आहेत, त्यांना स्थानिक बाजारपेठच आहे. त्याचबरोबर इतर मासे जे झिंगा आहे, गोड्या पाण्यातील झिंगा जे म्हणतो मॅक्रोब्रॅकिंग रोझनबर्गी, याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये फार मोठी मागणी आहे. आणि समुद्रामधील जे काही मग झिंगे आणि इतर मासे आहेत त्यांना तर फारच मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे. आणि या सगळ्या मार्फत आपण स्थानिक बाजारपेठ त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये देखील आपण त्याची विक्री करू शकतो. सर, मगाशी तुम्ही मत्स्य संचयन या प्रकल्पाचा उल्लेख केला, तर मत्स्य व्यवसायामध्ये याचं किती महत्त्व आहे? संचयनाचं महत्त्व आधुनिक पिंजरा पद्धतीतलं मत्स्य संवर्धन याबद्दल सांगत असताना जे संचयन पद्धत ही फार महत्त्वाची आहे. संचयन करते वेळेस योग्य प्रजातीचं मत्स्यबीज संचयन करणं गरजेचं आहे. जी काही पिंजरा पद्धतीमध्ये आपण विविध प्रजातीचे संवर्धन करतोय असं मी बोललो, तर त्यामध्ये भारतीय प्रमुख कार्प जे आहेत कटला, रोहू, मृगल यांचं जर बोटुकली याचं संचयन करायचं असेल तर साधारणतः मत्स्यजिरे ते मत्स्यजिराचं जर संचयन करायचं असेल तर साधारणतः ते 10,000 प्रति चौरस मीटर एवढं संचयन करणं आवश्यक आहे. तर बोटुकली या आकाराच्या माशाचं जर संचयन करायचं असेल तर जवळपास ते 2,800 ते 3,000 एवढे मत्स्यबीज आपण संचयन करू शकतो. त्याचबरोबर तिलापिया आहे, याचं साधारणतः 70 ते 80 नग प्रति घनमीटर याच्यामध्ये संचयन करणं गरजेचं आहे. मागूर जे आहे याला साधारणतः 150 नग प्रति घनमीटर एवढं संचयन करणं आवश्यक आहे. पंगस जो म्हणतोय पंगॅसियस मासा आहे, यांचं संचयन दर हा साधारणतः 75 ते 100 नग प्रति घनमीटर या पद्धतीने केले असता. आता ह्या सगळ्यांचं संचयन केल्यानंतर या पद्धतीनं संचयन केल्यानंतर कारण माशांना किती जागा पाहिजे तेवढंच आपण त्यांचं संचयन करणं गरजेचं आहे. त्यापेक्षा जास्त संचयन केलं तर त्याचा वाढीवर परिणाम होऊ शकतो. हा व्यवसाय मत्स्य व्यवस्थापन करत असताना लहान जलाशयामध्ये काही अडचणी आहेत का ज्या प्रचलित आहेत? अडचणी तशा मोठ्या जलाशयामध्ये येतात. लहान जलाशयाची निवडच आता जर सरासरी उत्पन्न पाहिलं तर लहान जलाशयातून मिळणारं उत्पन्न हे जास्त आहे. त्याचं कारणच असं आहे की जेवढं लहान वॉटर बॉडीज असतील तेवढं ते व्यवस्थापनासाठी अनुकूल असतात आणि सहजरित्या आपण त्याचं व्यवस्थापन करू शकतो. सर, तरुण वर्गाला काही शेतकरी असतील जे इच्छुक असतील हा व्यवसाय सुरू करण्यासाठी, त्यांना तुम्ही काय मोलाचं मार्गदर्शन द्याल? हा नव्यानं येणारा व्यवसाय आहे, याच्यामध्ये रोजगाराच्या संधी आहेत. स्वयंनिर्भर होण्यासाठी हा व्यवसाय फार चांगला आहे. कारण जे काही जलाशय म्हणतोय ते जलाशयाची एक ठराविक रक्कम असते, ठेका रक्कम, त्यामध्ये इतर इन्व्हेस्टमेंट काही नसते. तर तरुणासाठी सुशिक्षित बेरोजगारांसाठी असे जलाशय उपलब्ध करून दिले जातात. महाराष्ट्र शासनाचे जो मत्स्य व्यवसाय विभाग आहे त्यांच्यामार्फत हे जलाशय उपलब्ध करून देतात. आणि या क्षेत्रात मी तर म्हणतो हे डायमंड कल्चर आहे मत्स्य कल्चर म्हणजे. तर साधारणतः जास्तीत जास्त तरुणांनी या व्यवसायाकडे यावं आणि यापासून आत्मनिर्भर बनण्याचं एक साधन आहे असं मला इथं नमूद करावं लागेल. आपल्या भागात लहान जलाशयामध्ये मत्स्य व्यवस्थापन करणं हे फार सोयीचं आहे, त्यामुळे तरुणांनी याकडे नक्कीच लक्ष द्यावं. जसं आज सरांनी सांगितलं की नैसर्गिकरित्या उपलब्ध असलेले जलाशय असतील किंवा सहजरित्या उपलब्ध असतील तर लहान जागेमध्ये आपल्याला चांगलं उत्पन्न, यामधून शाश्वत उत्पन्न मिळू शकतं आणि परिणामी आपल्या देशाचा आर्थिक विकास होऊ शकतो. सर, तुम्ही आज इथे कार्यक्रमामध्ये आलात, इतकं छान सविस्तर माहिती तुम्ही सर्वांना दिली. सह्याद्री दूरदर्शन वाहिनीतर्फे आपले खूप खूप आभार.